चिंगी, हे चिंगी, चिंगी, ओके ओके ओके, शांत मीच आहे. वहिनी तुम्ही काय ग? श्वास घे बरं, शांत हो. काय झालं एवढं दचकायला? वहिनी अहो खूप वाईट स्वप्न सुरू होतं. मी एकटीच होते आणि सगळीकडे खूप खूप ऊन होतं आणि बाळाच्या रडण्याचा जोर जोरात आवाज येत होता. मी बाळाला शोधते सगळीकडे आणि मला माझं बाळ सापडतच नव्हतं. ओके ओके, शांत, मोठा श्वास घे. तुझं बाळ इथेच आहे, हे बघ तुझ्या जवळ आहे. आणि खरं तर ते आत्ता सगळ्यात जास्त जवळ आणि सगळ्यात जास्त सुरक्षित आहे. ओके नाही या पिरियड मध्ये? आता तर कोणीच त्याला लांब नाही नेऊ शकत. चिंगी, काय होतंय? अजून काही टेन्शन आहे का? भीती वाटते का कसले? तुला सांगितलेलं ना गपचूप निघून जायचं म्हणून. मी तुम्हाला पुन्हा कधीच त्रास देणार नाही, पण आपल्या बाळाला कोणी नावं ठेवता कामा नये. नाव असेल तर ठेवतील ना नावा. एकच ऑप्शन आहे तुझ्याकडे, पाडून टाक. चिंगी, काय होतंय? नाही वहिनी, काही नाही. नक्की? हो, काही असेल तर मी सांगेन तुम्हाला. बरं चल, पटकन एवढं खाऊन घे, हा ज्यूस घे, गोळ्या पण घ्यायच्यात मग. अहो वहिनी, पण तुम्ही का आणलं? मी स्वतः जाऊन घेतलं असतं की. का? मी घेऊन आले तर प्रॉब्लेम आहे? अहो नाही, तसं काही नाही, पण मी नोकर आहे ना आणि तुम्ही माझ्या वहिनी आहात, ते बरोबर नाही दिसत. नोकर नाही असतो आता, खाऊन घे चल. मग मी काय आहे वहिनी? म्हणजे आतापर्यंत मी राजवाड्यांच्या घरातली फक्त स्टाफ होती, मग आता काय आहे मी? आता तुझं या घराशी कायम साठीचं एक नातं जोडलं गेलंय. तो तुमचा चांगुलपणा आहे वहिनी. पण तुम्हाला खरं सांगू का, आता ना मला दुसरीकडे काम बघितलं पाहिजे. हे बघा, मी पेपरात या बघा 1-2 खुणा पण करून ठेवल्यात. हे काम बघा. एक मिनिट, काय म्हणालीस तू? तुला ह्या अशा अवस्थेत वेगळा जॉब करायचा आहे जाऊन? काय गरज काय आहे? वहिनी अहो, असं काय करताय? म्हणजे आता मला सोय केली पाहिजे ना माझी कामाची, दुसरीकडे राहायची.